नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज ना आपण कांद्याची मस्तपैकी छान झणझणीत अगदी भरल्या कांद्याची भाजी बनवतोय. बऱ्याचदा घरात भाजी नसते किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला त्याच भाज्या नकोशा वाटतात. त्याही मस्तपैकी कांद्याची झणझणीत भाजी करायची. 5 ते 6 मध्यम आकाराचे किंवा छोट्या आकाराचे कांदे घ्यायचे. आता कांद्याचा देठा काढताना पाठीमागचा जो काही भाग आहे तर तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर वरची जी काही साल आहे ती काढून घ्यायची. ह्या रेसिपीला ना शक्यतो कांदे थोड्या छोट्या आकाराचे असतील तर ही रेसिपी खूप मस्त होते. आम्ही नेहमी ही रेसिपी करतो भाकरीसोबत किंवा चपाती किंवा पुलक्यासोबत ना अप्रतिम लागते. ही रेसिपी गुजराती आहे आणि त्यामुळे रेसिपी खायला खूप छान वाटतं. रोजच्या त्याच भाज्या नकोशा वाटतात त्यावेळी नक्की बनवू शकता. तर सगळे कांदे बघा अशा पद्धतीनं सोलून घेतले. आता ज्या पद्धतीने आपण भरली वांगी किंवा भरली बटाटा चिरतो तर त्याच पद्धतीनं अधिक आकारामध्ये आता आपण हे कांदे जे आहेत ते अशा पद्धतीने करून घेतोय. कांद्याला सगळे चांगलेसे अधिक आकार देऊन घ्यायचा म्हणजे जे काही मसाला असतो ना तो अगदी आतपर्यंत भरला जातो. तर सगळ्या कांद्यांना बघा मी अशा पद्धतीने अधिक आकार देऊन घेतला. तर हे कांदेत ना आपण एका साईडला ठेवूयात आणि आपण एक वाटण बनवूयात. त्यासाठी इथं बघा एक पॅन ठेवला. पॅनमध्ये बघा मी अर्धी वाटी इतके शेंगदाणे घेतले. शेंगदाणे मी थोडे जास्त वापरते त्यामुळे चव पण खूप छान येते. मध्यम गॅसच्या आचेवरती शेंगदाणे 2 मिनिटं सगळे भाजून घेतले. त्यामध्ये आता आपण पाव वाटी इतकी फुटाण्याची डाळ किंवा बरेच जणांना डाळवं म्हणतात तर ती घातली. एक मोठा चमचा पांढरे तीळ घालूयात आणि हे सगळं बघा चांगलं वाटण घेऊयात. तुम्ही हवं तर ना फुटाणे डाळ किंवा तीळ ह्या दोन्हीपैकी कोणतेही फक्त एकच गोष्ट पण वापरू शकता. पण मी दोन्ही वापरते त्यामुळे चव पण खूप छान येते. आता हे सगळं बघा चांगलं असं मी भाजून घेतलं. शक्यतो लक्षात ठेवा कोणतेही आपण डाळी किंवा शेंगदाणे भाजतो त्यावेळी गॅस अजिबात मोठा करू नका. थोडा मध्यम गॅस करून ठेवा म्हणजे शेंगदाण्यांना अगदी मस्तपैकी चांगले भाजतात. आता गॅस बंद करून घेऊयात आणि थोडंसं ना हे थंड करून घ्यायचं. कोणतंही वाटण असेल जर आपण गरम गरम वाटायला गेलो तर मिक्सरच्या भांड्याची धार जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा वाटण असू दे किंवा काही असू दे ते नेहमी गार करूनच मगच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता हे सगळं घातलं. ह्यामध्ये आता मी 6 ते 7 इतक्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे काप, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातली आणि हे सगळं बघा आता आपण ओबड-दोबड असं वाटून घेतलं. हे जे वाटण आहे ना ते अगदी बारीक नाही किंवा पाणी न घालता वाटू त्यामुळे थोडंसं ओबड-दोबड असेल ना तर चव पण खूप छान येते. आता हे एका ताटामध्ये काढू. ह्यामध्ये पाव चमचा हळद पावडर, 1 ते 1.5 चमचा मी इथं काश्मीरी लाल तिखट वापरलंय. तुम्ही तिखटासाठी ना कांदा लसूण चटणी पण वापरू शकता. अर्धा चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला. वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली. 1 चमचा दही घालते. दह्यामुळं काय होतं टेस्ट खूप छान लागते. पण दही आवडत नसेल किंवा बऱ्याच जणांना दही जेवणामध्ये चालत नाही त्यांनी तर अर्ध्या लिंबाचा रस किंवा मग आमचूर पावडर दोन्हीपैकी काहीही वापरू शकता. पण दही वापरणं खूपच गरजेचं आहे त्यामुळे नक्की वापरा. आंबटपणा आला ना की ग्रेव्ही मस्त चविष्ट लागते. आता बघा हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता आपण जे वाटण किंवा हा जो मसाला करून घेतलाय हा तुम्ही बटाटा, वांगी किंवा कोणत्याही दोडक्याची भाजीसाठी तुम्ही नक्की भरून भाजी करू शकता. त्याची पण चव खूपच छान येते. सगळं बघा छानपैकी तयार करून घेतलं. तर जे कांदे घेतले होते त्या कांद्यामध्ये ना अगदी छानपैकी दाबून असा हा मसाला भरून घ्यायचा. म्हणजे काय होतं भरपूर मसाला भरला की कांद्यांची ना चव पण खूप छान लागते. आता कांदे आपण भरपूर घेतले होते. आता कांद्याला एक गोडसर अशी चव असते आणि त्यामध्ये आपण एक वाटण घातलं त्यामुळे काय होतं थोडीशी गोडसर आणि मस्तपैकी झणझणीत चव येते आणि त्यामुळे ही भाजी ना खायला पण खूप मस्त लागते. आता सगळे कांदे बघा अगदी छानपैकी असे मी भरून घेतले आणि थोडासा जो काही मसाला तो पण शिल्लक ठेवायचा म्हणजे या भाजीला छानपैकी अशी ग्रेव्ही पण तयार होते. आता आपण लगेचच भाजी करूयात. त्यासाठी इथं बघा मी कढई ठेवली. आता कांदे किती त्यावरती तेलाचं प्रमाण आपण कमी किंवा जास्त करू शकतो. साधारणपणे 2 किंवा 3 मोठे चमचे तेल घालायचं. ह्यामध्ये 1 चमचा इतके मी जिरे घातले. जिरे चांगले फुलून घेतले आणि त्यामध्ये आता आपण जे वाटण करून घेतलं होतं त्यातलं थोडंसं वाटण टाकून घ्यायचं. अगदी मी 1 चमचा इतकं वाटण टाकलं आणि त्यानंतर आपण जे कांदे भरून घेतले होते तर ते टाकायचे. तेलावरती ना हा थोडासा मसाला आणि कांद्यांना सगळे चांगले परतवून घ्यायचे म्हणजे कांदा ट्रान्सपरंट होतो त्याला छान डाग पण पडतात आणि ते पटकन असे चांगले शिजतात पण. माझ्या घरी आम्ही जेव्हा जेव्हा ही भरल्या कांद्यांची भाजी करतो तेव्हा नेहमी आमच्या घरी एक चपाती खाणारे ना सगळे 2 चपाती खातात आणि प्रत्येक वेळी म्हणतात की सारखी ही भाजी आठवड्यातून एकदा तरी बनवत जा. ही भाजी खूप छान लागते. त्यामुळे तुम्ही पण नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. मुलांच्या डब्यासाठी असू दे किंवा तुम्हाला काहीतरी जेवणामध्ये वेगळं ट्राय हवं असेल तर नक्की ही बनवू शकता. साधारणपणे एक 2 ते 3 मिनिटं बघा हे कांदे मी सगळे चांगले असे परतवून घेतले. छान असे कांदा जो आहे तो ट्रान्सपरंट पण झाला. आता जो काही शिल्लक किंवा जो काही सगळा मसाला होता तो सगळा मसाला आपण ह्यामध्ये घालायचा आणि आता गॅस मध्यम करून 2 ते 3 मिनिटं हे सगळं पुन्हा चांगलं असं परतवून घ्यायचं.
ही जेव्हा भाजी आपण परततो ना, तेव्हा तेलावरती जेव्हा परतल्यानंतर ना एक खमंगपणा असा यायला सुरुवात होतो आणि त्यामुळे ना भाजी मस्त लागते. मला ना आधीच लहान असताना असं व्हायचं, की जेव्हा आई कोणत्याही भाज्या फोडणी टाकायची ना, ते फोडणी टाकल्यानंतर फोडणीचा वास आला, की जास्तच भूक लागायची. तसं तुम्हालाही होतं का? हेही मला कमेंट करून नक्की सांगा. मसाला परतला, 2 मिनिटं झाकण ठेवून छानपैकी वाफ काढली आणि पुन्हा बघा हे सगळं मी चांगलंसं मिक्स करून घेतलं. हे सगळं छान मिक्स झालं आहे आणि कांद्यांसोबत मसाला पण बघा अगदी छानपैकी असा चिकटला आहे. आता ना थोडासा पाण्याचा हबकारा घालून घ्यायचा आणि पुन्हा झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं हे कांदे चांगले शिजवून घ्यायचे. आता सुरुवातीला पण पाण्याचा जास्त वापर करत नाही आहे. पाणी मस्तपैकी या वाफेवरती हे कांदे शिजवून घ्यायचे आणि लागेल असं थोडंसं पुन्हा पाणी घालायचं आणि छानपैकी अशी आपल्याला हवी तशी ग्रेव्ही करून घ्यायची. म्हणजे काय होतं अगदी लपतबी भाजी तयार होते. अगदी कोरडी होत नाही, अगदी पातळ होत नाही. मस्त चमचमीत झणझणीत अशी आपली ही कांद्याची भाजी तयार होते. भाकरी असू दे, फुलका असू दे किंवा भात अगदी कशासोबतही तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर आजची माझी ही गुजराती स्टाईलने केली ही भरल्या कांद्याची भाजी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पण अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय.